नमस्कार. आपण पाहताय लोकसंवाद न्यूज आणि मी आहे प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सकटे. मित्र हो, आजच्या आपल्या या लोकसंवाद न्यूज मध्ये आपला चर्चेचा विषय आहे महिला आरक्षण विधेयक, किती फायद्याचं आणि किती तोट्याचं. आपण पाहतोय की कुठल्याही देशामध्ये आणि विशेषतः भारत देशामध्ये एकूण जी लोकसंख्या, या लोकसंख्येमध्ये 50% महिला आहेत आणि या 50% महिलांच्या न्याय हक्कासाठीची संसदीय स्तरावरची लढाई आणि रस्त्यावरची लढाई स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू आहे. अगदी राजाराम मोहन रॉय पासून महात्मा ज्योतिबा फुलेंच्या पासून ही लढाई सातत्यानं देशभर सुरू आहे. आजही महिला न्यायाच्या, समतेच्या प्रतीक्षेत आहेत आणि त्या दृष्टीनं लढाई सुरूच आहे. काल परवाच संसदेमध्ये नरेंद्र मोदी सरकारच्या वतीनं महिला आरक्षण विधेयकाच्या अनुषंगानं एक दुरुस्ती प्रस्ताव आणला गेला, परंतु हा दुरुस्ती प्रस्ताव नामंजूर झालेला आहे. आपल्याला माहित असेल की कालच्या ह्याच्यामध्ये एकूण जे मतदान झालं ते 489 मतदान होतं आणि या 489 मध्ये 278 या दुरुस्ती विधेयकाच्या समर्थनामध्ये तर 211 विरोधामध्ये मतदान झालं. हे दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यासाठी 360 मतांची गरज होती, परंतु एवढं मतदान न झाल्यामुळं हे विधेयक नामंजूर झालं. संसदेच्या नियमानुसार, संविधानानुसार कुठल्याही प्रस्तावाला मंजुरीसाठी 2/3 मतांची गरज असते आणि ही 2/3 मतं न मिळाल्यामुळं हे दुरुस्ती विधेयक नामंजूर झालेलं आहे. वास्तविक 2014 पासून भारताचे पंतप्रधान म्हणून काम करणारे नरेंद्र मोदी सरकारला हा फार मोठा झटका मानला जातो आणि त्यांचं हे अपयश सुद्धा मानलं जातं. असं जरी असलं तरी सुद्धा हे दुरुस्ती विधेयक नामंजूर झालं म्हणजे महिला आरक्षण विधेयक नामंजूर झालं असं नाही, तर 2023 मध्ये महिला आरक्षण विधेयक मंजूर झालेलं आहे आणि हे विधेयक जे आहे ते 106वी घटना दुरुस्ती म्हणून ओळखलं जातं. या विधेयकाचा मुख्य उद्देश जर काय असेल 2023ला, तर महिलांना एकूणच लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये 33% आरक्षण देणे हा त्याचा उद्देश आहे. आणि हे 33% रिझर्वेशनचं जे काय धोरण आहे किंवा हे जे आरक्षण विधेयक होतं ते 2023लाच मान्य झालेलं आहे. फक्त अडचण एकच आहे की त्या अनुषंगानं जी दुरुस्ती विधेयक आता जे परवा 17 एप्रिलला जे मांडण्यात आलं ते मात्र नामंजूर झालेलं आहे आणि हा झटका नरेंद्र मोदी गव्हर्नमेंटला मानला जातो. महिला आरक्षण विधेयक जे आहे त्याला नरेंद्र मोदी आणि बीजेपी सरकारनं नारी शक्ती वंदन अधिनियम असं गोंडस नाव दिलेलं आहे आणि हे नाव महिलांचा काय अवमान करणार नाही. नारी शक्तीचा प्रभाव आणि त्या शक्तीला वंदन करण्याची भूमिका निश्चितच कौतुकास्पद आहे. खरं म्हणजे हे महिला आरक्षण धोरण जे आहे, महिलांना 33% आरक्षण देण्याची भूमिका आहे, ती 1996 पासून सुरू आहे. महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला अभिमान वाटला पाहिजे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार साहेब असताना त्यांनी सर्वप्रथम स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महाराष्ट्रातल्या महिलांना 33% आरक्षण देऊन एक क्रांतिकारी पाऊल उचललं होतं. आणि याच आणि अशाच प्रकारच्या धोरणामुळं महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य म्हणून ओळखलं जातं. आणि जे या ठिकाणी जे झालं तेच दिल्लीमध्ये करण्याचा एक प्रयत्न होता. नरेंद्र मोदी सरकारच्या पुढाकारानं, कौशल्यानं ते शक्य झालं आणि 23 मध्ये महिला आरक्षण विधेयक मंजूर झालेलं आहे. परंतु त्याचा इतिहास फार मोठा आहे. सर्वप्रथम दिल्लीमध्ये 1996 साली महिला आरक्षण विधेयक मांडलं गेलं, पण ते नामंजूर झालं. पुढं 1998 ते 2003 या काळामध्ये अनेक वेळेला हे आरक्षण विधेयक मांडलं गेलं, परंतु ते सातत्यानं अपयश त्याच्यामध्ये येत गेलं. 2010ला मात्र एक अतिशय महत्वाची घटना घडली आणि ती म्हणजे मनमोहन सिंग त्यावेळेला पंतप्रधान होते, त्यांच्या काळामध्ये राज्यसभेमध्ये मंजूर झालं, परंतु 15वी लोकसभा येणार असल्यामुळं या अधिवेशन हे विधेयक लॅप्स झालं. परिणाम असा झाला
की त्यानंतर याची चर्चा जवळजवळ थांबलीच होती किंवा चर्चा जरी झाली तरी पाऊल पुढे पडत नव्हतं. नरेंद्र मोदी 2014ला पंतप्रधान झाले आणि 2023ला लोकसभेमध्ये हे विधेयक मांडलं आणि भारतातल्या कोणत्याही पुरोगामी माणसाला अभिमान वाटावा, कुठल्याही महिला नारी शक्तीला अभिमान वाटावा अशी घटना सप्टेंबर 2023 मध्ये घडली आणि ती म्हणजे 96 पासून रखडत असलेलं महिला आरक्षण विधेयक 27 वर्षानंतर मंजूर झालं. लोकसभेमध्ये 454 मतदान विधेयकाच्या बाजूने पडली, 2 विरोधात, तर राज्यसभेमध्ये 214 मतदान झालं आणि हे विधेयक मंजूर झालं. मित्रांनो, एक समजून घेऊया की हे जे नारी शक्ती वंदन अधिनियम जो हा कायदा आहे आता झालेला आहे 106वी घटना दुरुस्तीनंतर, तर त्यामध्ये महिलांना लोकसभेमध्ये, देश पातळीवरच्या लोकसभेमध्ये, राज्यातल्या विधानसभेमध्ये आणि दिल्ली पॉंडिचेरी सारख्या केंद्रशासित प्रदेश राज्यामध्ये हे विधेयक लागू होणार आहे आणि इथं आता 33% महिलांना आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. अर्थात एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की या विधेयकाप्रमाणे राज्यसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये महिलांना आरक्षण मिळणार नाही, तशी तरतूद संविधानामध्ये सुद्धा नाही. तर कलम साधारणपणे 330 नुसार 33% आरक्षण लोकसभेमध्ये मंजूर झालेलं आहे आणि राज्यामध्ये म्हणजे जी राज्य सरकार आहे तिथंही कलम 332A प्रमाणे 33% आरक्षण मंजूर झालंय. दिल्ली विधानसभेत कलम 239A प्रमाणे 333 कलम मंजूर झालेला आहे. आता एक समजून घेतलं पाहिजे की हे रिझर्वेशन कायदा मंजूर झाला आरक्षण विधेयक, परंतु त्या कायद्यामध्ये संपूर्ण महिलांना, एकूण लोकसंख्येच्या 33% महिलांना आरक्षण झालेलं आहे आणि एससीच्या ज्या एकूण जागा असतील, एसटीच्या ज्या एकूण जागा असतील त्यामध्ये तिथंही महिलांना, SC ST महिलांना 33% आरक्षण मंजूर झालेलं आहे. या नव्या ह्याच्याप्रमाणे जर बघितलं तर SCच्या महिलांना 11 लोकसभा सीट मिळणार आहेत आणि ST अनुसूचित जाती जमातीच्या महिलांना 2 फक्त अनुसूचित जमातींच्या महिलांना आरक्षित मतदारसंघ मिळणार आहेत. तर लोकसभेमध्ये आजच्या 2026ला जर बघितलं तर फक्त 78 महिला आहेत आणि हे प्रमाण फक्त 14% आहे. पण 2029ला जी लोकसभा येणार आहे त्यामध्ये एकूण महिला 181 असणार आहेत आणि देश पातळीवर 181 महिलांचं प्रतिनिधित्व 33% हे निश्चितच कौतुकास्पद आहे आणि ही गोष्ट घडली पाहिजे. या गोष्टीला फार विलंब झालाही जरी खरं असलं तरी ठीक आहे. आज 26 आहे, 27, 28 आणि 29 मध्ये या प्रचंड महिला याच्यामध्ये येतील आणि या 181 महिलांमध्ये SCच्या 11 आणि STच्या 2 महिलाही असणार आहेत. मित्रांनो, 2023ला जो महिला आरक्षण कायदा जो संमत झाला होता 106वी घटना दुरुस्तीनुसार, त्यामध्ये त्या कायद्यामध्येच असं लिहिलं होतं की 2026-27च्या जनगणनेनंतर या कायद्याची अंमलबजावणी होणार आहे. आता काल परवा 2029ला म्हणजे एप्रिलमध्ये हे दुरुस्ती विधेयक परत एकदा मोदी सरकारने आणलं आणि ते मात्र फेल गेलं. हे आता मी सांगितलं तुम्हाला. तर याच्यामध्ये कोणकोणते मतदारसंघ असावेत, किती लोकसंख्या असावी या अनुषंगाने ही चर्चा होती, परंतु नरेंद्र मोदी सरकारचा हेतू संशयास्पद आहे अशा पद्धतीचा आरोप करत विरोधी पक्षांनी हे विधेयक हाणून पाडलं आणि ते नामंजूर केलंय. अर्थात त्यामुळं फरक पडत नाहीये, परंतु अशा पद्धतीची ही घटना घडली, ही वस्तुस्थिती आहे. आरक्षण महिलांना जे द्यायचं आहे ते का द्यायचं आहे, तर यामुळं देशामध्ये असणाऱ्या 50% एवढ्या लोकसंख्येच्या महिलांना शिक्षणामध्ये, आरोग्यामध्ये आणि इतर सामाजिक संरचना मजबूत करण्यामध्ये त्यांचा सहभाग असला पाहिजे. त्यांनाही विकासाची संधी मिळाली पाहिजे, त्यांच्या सक्षमीकरणाचाही निर्णय घेता आला पाहिजे, म्हणून हे आरक्षण विधेयक आणलेलं आहे. मी सहज म्हणून सांगेल की आपण भारत एवढा मोठा देश आहे, एवढी मोठी परंपरा आहे, महिलांना देवीचं रूप मानणारा हा समाज आहे, इथली संस्कृती आहे, परंतु जगभरातल्या काही देशांची नावं फक्त घेतो म्हणजे आपण कुठं आहे आणि महिलांच्या संदर्भातला जो सन्मानाचा जो भाग आहे, सन्मानाची जी भूमिका आहे ती नेमकी काय आहे ते आपल्या लक्षात येईल.
रवांडा सारखा आफ्रिकेतला एक छोटासा देश जिथं महिलांना 61% आरक्षण आहे. क्युबा सारखा छोटासा देश पण तिथं महिलांना 53% आरक्षण आहे. अगदी आपल्या शेजारचा पाकिस्तान महिलांचं रिझर्वेशन 20% आहे. बांगलादेशमध्ये 21% महिलांना आरक्षण आहे आणि भारतामध्ये 14% महिलांना आरक्षण मिळालेलं आहे. म्हणजे भारत आणि पाकिस्तानच्या महिलांना जितकी संधी आहे तेवढी सुद्धा संधी पाकिस्तान आणि बांगलादेशातल्या लोकांना जेवढी संधी आहे तेवढी संधी आपल्या भारतीय महिलांना जर मिळत नसेल तर या दृष्टीनं विचारविनिमय व्हायलाच पाहिजे असं मला वाटतं. आणि त्या दृष्टीनं 2029 मध्ये खूप चांगल्या पद्धतीनं महिलांचं प्रतिनिधित्व होणार आहे, यात काही शंका नाही. आता हे नामंजूर का झालं तर त्याच्याबद्दलचा मुख्य मुद्दा आहे तो म्हणजे डिलिमिटेशनच्या मुद्द्यावरून हे नामंजूर झालेलं आहे. डिलिमिटेशन म्हणजे काय तर मतदार संघ पुनर्रचना, की आज 543 मतदारसंघ आहेत किंवा 545 मतदारसंघ आहेत. आता हे 850 मतदारसंघ होणार आहेत. 850 मतदारसंघ जेव्हा होतील तर हे 850 मतदारसंघ आत्ता करायचे का 2029ला करायचे, 2011च्या जनगणनेप्रमाणे करायचं का आता जी जनगणना होत आहे त्या जनगणना आल्यानंतर करायचं, या महत्वाच्या मुद्द्यावरती आणि अटीवरती कालचं विधेयक नामंजूर झालेलं आहे. मित्रांनो, एक आपण समजून घेऊया की लोकसंख्या वाढीचा जो वेग आहे तो भारतामध्ये प्रचंड आहे. आपल्याला माहित आहे की चायना आणि भारत हे जगातले लोकसंख्या वाढीमध्ये 2 मोठे देश आहेत आणि त्यामुळे जगभरामध्ये लोकसंख्या नियंत्रणाच्या अनुषंगाने मोठी चर्चा गेली 25, 30, 40, 50 वर्ष सुरू आहे. आणि या केंद्र सरकारनं जे धोरण घेतलं होतं लोकसंख्या नियंत्रणाचं त्याची अत्यंत प्रभावी अंमलबजावणी दक्षिणेतल्या राज्यांनी केली. त्यामध्ये कर्नाटक आहे, केरळ आहे, तामिळनाडू आहे, आंध्र आहे, आजचं तेलंगण आहे. या सगळ्या राज्यांनी इतकी प्रभावी अंमलबजावणी केली की त्यांची लोकसंख्या कमी आहे. उत्तर प्रदेशमध्ये मात्र ह्याची अंमलबजावणी न झाल्यामुळं तिथली लोकसंख्या प्रचंड वाढलेली आहे. म्हणजे उत्तर प्रदेश असेल, राजस्थान असेल, गुजरात असेल, हरियाणा असेल, मध्य प्रदेश असेल, झारखंड असेल, या पट्ट्यातली लोकसंख्या प्रचंड वाढलेली आहे. आणि साऊथच्या लोकांनी लोकसंख्या नियंत्रणाचं धोरण प्रामाणिकपणे राबवल्यामुळं त्यांची लोकसंख्या कमी झालेली आहे. आता 2029ला जे मतदारसंघ पुनर्रचना होणार आहे म्हणजे डिलिमिटेशन, त्यामध्ये लोकसंख्येच्या आधारावरच मतदारसंघ ठरणार आहेत. त्याचा परिणाम असा होणार आहे उत्तर भारतामध्ये मतदारसंघाची संख्या वाढणार आहे आणि दक्षिण भारतामध्ये संख्या कमी होणार आहे. त्याचा परिणाम असा आहे की जर अशा पद्धतीनं दक्षिण भारतातल्या राज्यांना लोकसभेमध्ये जर प्रतिनिधित्वच कमी मिळालं तर उत्तर भारतातला सगळा पट्टा हा हिंदुत्वाशी जोडला गेलेला आहे, बीजेपीशी जोडला गेलेला आहे. परिणामी साऊथचे सगळी राज्य जरी एकत्र आली तरी सुद्धा दिल्लीत सत्ता ते स्थापन करतील अशी शक्यता अजिबात राहणार नाही. आणि म्हणून साऊथची ही सगळी राज्य आणि काँग्रेस आणि इतर राज्य, आपसारखे इतर राजकीय प्रादेशिक पक्ष, या सर्वांनी मिळून हे विधेयक नामंजूर केलेलं आहे. आणि याचं कारण मी आता आपल्याला सांगितलंय. याचं आणखी एक कारण आहे. डिलिमिटेशनचा जसा मुद्दा आहे तसा आणखी एक मुद्दा आहे की या 33% महिला रिझर्वेशन मध्ये म्हणजे मतदारसंघाच्या रचनेमध्ये एससीला तुम्ही महिलांना न्याय दिला, एसटीच्या महिलांना न्याय दिला, परंतु ओबीसीच्या महिलांना न्याय दिलेला नाहीये. त्यामुळं देशातला विरोधी पक्षनेता म्हणतोय तुम्हाला सगळ्या महिलांना न्याय द्यायचा आहे, तुम्हाला एससीच्या महिलांना तुम्ही न्याय देताय, चांगली गोष्ट आहे, एसटीच्या महिलांना न्याय देताय, चांगली गोष्ट आहे, मग ओबीसी महिलांना न्याय का देत नाही? हा ही एक अतिशय महत्वाचा मुद्दा आहे की ज्या मुद्द्यावरती हे बिल, विधेयक, संशोधन बिल नामंजूर झालेलं आहे. तर अशा पद्धतीनं एकूणच ही सगळी चर्चा आहे. याच्यामध्ये एक गोष्ट मी आपल्याला सांगेन की एक एक खासदार कसा महत्वाचा असतो दिल्लीमध्ये, संसदेमध्ये, त्याचं उदाहरण म्हणजे काल परवाचं संशोधन बिल जे नामंजूर झालं ते एक कारण आहे. आणि दुसरं अतिशय महत्वाचं कारण म्हणजे दुसऱ्या दिवशी, 4 दिवसात म्हणा पाहिजे तर, आपचे आमदार फुटले. केजरीवालचा जो पक्ष आहे या पक्षाचे एकूण खासदार 10 होते, त्यातले 7 खासदार फुटले, संविधानाप्रमाणे फुटले, त्या निकषात बरोबर अटीमध्ये बसून फुटले. परिणाम काय झाला?
की बीजेपीला आता समर्थन करणारे 7ची संख्या वाढली. जर हे एक एक मत किती महत्वाचं असतं हे अटल बिहारी वाजपेयीच्या वेळेला आपण बघितलंय. अटल बिहारी वाजपेयीच्या समर्थनामध्ये एक मत कमी पडलं आणि वाजपेयी सरकार पराभूत झालं होतं. तर हे एक मत इतकं महत्वाचं असेल, एक मत म्हणजे खरं तर ते अमूल्य आहे आणि त्याचं इतकं महत्व असेल तर लोकसभेतल्या एकूण जागा आणि त्या जागेतल्या प्रत्येक मतदारसंघामध्ये काय चित्र असणार आहे, कुणाचं चित्र असणार आहे, हे सगळं समजून घेण्यासाठी मित्रांनो हे विधेयक आणि ही चर्चा होत असते. कट शह सुरू आहेत, डावपेच सुरू आहेत आणि हे सगळं होण्याचं कारण काय तर श्रेय पाहिजे, सत्ता पाहिजे प्रत्येकाला. मी सहज म्हणून सांगतो आपल्या वाचकांसाठी लोकसंवादच्या की 1952ला पहिली निवडणूक झाली होती. 47ला स्वातंत्र्य मिळालं, 50ला आपण संविधान स्वीकारलं, 52ला पहिली निवडणूक झाली. त्यावेळेला लोकसभेच्या जागा होत्या 489. म्हणजे 1952ला 489, 1957ला 494, 1967ला 520, 1977 नंतर 543 आणि आजपर्यंत 543च ठेवलेले आहेत. फ्रीज केलेला आहे आकडा. पण आता मात्र लोकसंख्या इतकी 140 कोटी पार झालेली असल्यामुळं लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. म्हणून 2029 ची निवडणूक महत्वाची आहे, उद्या होणारी जनगणना महत्वाची आहे आणि महिलांचा सन्मान आणि महिलांना सामर्थ्य देण्याच्या दृष्टीने घेतलेली भूमिका सुद्धा अतिशय महत्वाची आहे. म्हणून या सगळ्या गोष्टीमध्ये आपण सगळ्यांनी बारकाईने बघितलं पाहिजे आणि या विधेयकाकडे एक अभ्यासक म्हणून प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे, त्यांनी ते बजावलं पाहिजे. याच्यामध्ये राजकीय हेतू काय आहे, त्यांचे भूमिका मांडताना बीजेपीचा राजकीय हेतू काय ते आपण समजून घेऊया. एक सुधारणावादी पक्ष आहोत अशी त्यांना त्यांची प्रतिमा तयार करायची आहे. त्यांच्यावर एक शिक्का आहे की हा कर्मठ पक्ष आहे, प्रतिगामी पक्ष आहे, जातीवादी पक्ष आहे, धर्मांध पक्ष आहे. तर ही प्रतिमा त्यांना बदलून आम्हीही सुधारणावादी आहोत हे दाखवायचं आहे, आम्ही महिलांच्या बाजूचे आहोत हे त्यांना दाखवायचं आहे. दुसरा की आम्ही सुद्धा क्रांतिकारी सामाजिक निर्णय घेऊ शकतो, क्रांतिकारी निर्णय घेणारा पक्ष आहे हे त्यांना दाखवायचं आहे. महिलांना त्यांना दाखवायचं आहे बीजेपीला की आम्ही तुमच्या बाजूला आहोत, आम्ही तुम्हाला न्याय देण्याच्या भूमिकेत आहोत, पण विरोधक न्याय देत नाहीये, त्यामुळे तुम्ही आमच्या बरोबर राहिलं पाहिजे. शहरी मतदारांना आकृष्ट करण्याचं हा एक राजकारण आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बीजेपीला हे दाखवायचं आहे आम्ही सुद्धा ऐतिहासिक निर्णय घेऊ शकतो. तर ही बाजू, हा हेतू बीजेपीचा आहे. काँग्रेस आणि विरोधी पक्षांचा हेतू काय आहे तर या निमित्तानं हे नामंजूर केल्यामुळे त्यांचा दबाव वाढलाय, दबाव तंत्र वाढलेला आहे. हा कायदा आम्हीही आणू शकतो आणि देशातल्या सर्व राज्यांना आम्ही समान न्याय देऊ शकतो हे यांना सांगायचं आहे. आम्हालाही महिलांचं समर्थन मिळवायचं आहे. बीजेपी खरं तर विलंब लावत आहे. यांचं म्हणणं आहे की तुम्ही 2011च्या जनगणनेप्रमाणे मतदारसंघाची रचना करा, बीजेपी म्हणते नंतरच करा. तर अशा पद्धतीनं हे सगळं चालवलं आहे. तर हे व्यापक श्रेयाचं राजकारण आहे, राजकीय सत्तेत जाण्याचं हे राजकारण आहे आणि आपण हे समजून घेतलं पाहिजे. मित्रांनो, मी जाता फक्त एवढंच सांगेन की या देशाचं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं असताना त्यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता या गोष्टीला, या मूल्यांना प्राधान्य दिलेलं आहे. भारताच्या संविधानातलं कलम 14 हे समतेशी संबंधित आहे. भारताच्या संविधानातलं कलम 15 हे प्रतिनिधित्व, रिप्रेझेंटेशनशी संबंधित आहे आणि भारतातल्या संविधानातलं कलम 16 हे सामाजिक न्यायाशी संबंधित आहे. म्हणजे इक्वॅलिटी, जस्टिस आणि रिप्रेझेंटेशनचा हा सगळा मुद्दा असल्यामुळं आणि जेव्हा आपण या गोष्टीकडे नजर टाकतो बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार दृष्टिकोनातून, त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की आज 75 वर्ष उलटून गेलं असताना सुद्धा महिलांना इक्वॅलिटी नाही, महिलांना पुरेसं म्हणतोय मी रिप्रेझेंटेशन नाही आणि महिलांना जस्टिसही नाही. पण प्रत्येक राजकीय पक्षानं आपापली हट्टी राजकीय भूमिका जर बाजूला केली आणि महिलांचा विचार प्राधान्याने केला तर मला खात्री आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या विचारातला जो भारत आहे, महिला स्वातंत्र्य आहे, समता आहे, बंधुता आणि न्याय, हे तत्व नक्कीच लागू होईल. तर मित्रांनो, ही चर्चा आपण आपल्यासोबत केलेली आहे. ही चर्चा तुम्हाला कशी वाटली या संदर्भात आपण आपलं मत जरूर नोंदवा. आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा
आणि आपली मतं खाली कमेंटमध्ये जरूर टाका. जय भारत. नमस्कार.